झुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी महायोग पीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाशरीरं गृहम् पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भो तवाराधनम् शम्भो तवाराधनम् शम्भो तवाराधनम् माझी वाणी तुझे वर्णिगुणनो माझी वाणी तुझे वर्णिगुणनो माझी वाणी तुझे वर्णिगुणना माझी वाणी तुझे वर्णिगुणना ऐसे देई प्रेमा काही कळा माझी वाणी तुझे वर्णिगुणनो माझी वाणी तुझे वर्णिगुणनो
माझी वाणी तुझे वर्णी गुणला ऐसे देई प्रेम नाही ऐसे देई प्रेम नाही माझी वाणी तुझे वर्णी गुणला ऐसे देई प्रेम नाही ऐसे देई प्रेम कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील गवळण या प्रकरणातील असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एका ज्ञानी भक्ताचं जे लक्षण असतं त्याची जी दृष्टी असते त्या दृष्टीचं वर्णन करत असताना जो ज्ञानी भक्त असतो तो कोणत्याही देशात गेला कालात गेला वस्तू अथवा अवस्थेत ज्ञानी भक्ताचा अनुभव एकच असतो. आणि म्हणून एका ज्ञानी महात्म्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या गवळणीच्या माध्यमातून रूपक करून बोलतात. कोण एक नारी नाम गवळण तिने नंदनंदन आनंद कंदन गोपाल कृष्ण दृष्टीने जाता जाता पाहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की ती भुलली, एवढी भुलली तिने जो नंदनंदन गोपाल कृष्ण डोळ्याने पाहिला तो तिच्या मनात साठवला गेला आणि मुखाने ती त्याचं अहोरात्र गुणानुवाद गायन करू लागली. एवढी भुलली. त्या भुलल्याचा परिणाम असा झाला घर विसरली, कुटुंब विसरली, संसार विसरली, जातीपाती विसरली. एवढंच नाही देहाध्यास आणि ममाध्यासही विसरून ती भगवंताचे अखंड गुणानुवाद गाऊ लागली. आणि असं झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे एखादी तरुण उपवर झालेली मुलगी, सुंदर मुलगी, ती जर परमार्थ करू लागली आणि परमार्थाच्या नादात रंगून जाऊ लागली की समाज तिची अवहेलना केल्याशिवाय राहत नाही, समाज तिची विटंबना केल्याशिवाय राहत नाही. या रीतीने त्या गवळणीला सगळा समाज नाव ठेवू लागला. पण ती गोपी देखील एवढी श्रेष्ठ होती. तिने सांगितलं, तिने आपले दोन्ही हाताचे 2 बोट घेतले, 2 कानांना जी छिद्र आहेत ना त्या कानात दोन्ही बोट जोराने दाबलेस आणि लोकांना सांगितलं तुम्हाला माझ्याविषयी काय नावं ठेवायची, काय माझ्याविषयी वल्गना करायच्या त्या नाना पद्धतीने तुम्ही वल्गना करा. तुमच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्याचं एकमेव कारण कर्णासह सर्व इंद्रिय, कर्ण म्हणजे श्रोत्रेंद्रिय. बरं, तुमचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतात ते कानाच्या द्वारानं आणि म्हणून या श्रोत्रेंद्रियासह माझ्या सर्व इंद्रियांचा विषय एक परमात्मा झालेला असल्या कारणाने तुमच्या कोणत्याही शब्दांचा माझ्यावर परिणाम होत नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान तई ठाई असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री संगमेश्वरांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या या दिव्य पर्व काळात मुळा प्रवरामाईच्या या पवित्र कुशीमध्ये आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य नाशिककर महाराज या संतद्वयांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान शांतीब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य राजाराम महाराज यांच्या, त्याचप्रमाणे वेदांताचार्य हरिभक्तिपरायण देवीदास महाराज म्हस्के, त्याचप्रमाणे
श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, संपूर्ण विश्वस्त, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, पंचक्रोशीतून उपस्थित असणारी सर्व ज्ञात अज्ञात श्रोतृ मंडळी, उपासक मंडळी, सन्माननीय अध्यक्ष विनायक तात्या जाधव, साहेबराव महाराज, नामदेव पाटील गरदरे, रंगनाथ पाटील जाधव, ठोसर भाऊसाहेब, अजून सगळी आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी महाराज मंडळी, ज्यांच्या असण्याने या कार्यक्रमाला सौंदर्य प्राप्त झालंय, ते सर्व वारकरी संप्रदायात कालक्रमा करणारी ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य राजाराम महाराज गेल्या 8 दिवस आपल्या या कार्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण व्यासपीठाला बाबांना ज्यांनी साथ दिली, साहेबराव महाराज जाधव, ते गुरुवर्य नाशिककर महाराजांचे नामधारक आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार योगेशजी महाराज होन. त्याचप्रमाणे आपली पत्रिका पाहिल्यानंतर आपल्या कथेला आणि आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी थेट जळगाव या ठिकाणाहून आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू सोपान महाराज राजपूत, त्याचप्रमाणे इतरही सर्व महाराज मंडळी, आत्ता ज्यांची गोडचाल झाली ते शेषराव तात्या जगताप, आणि आपल्या सप्ताहात त्यांना भजन यायला लागल्यापासून तर आत्तापर्यंत जे आपल्या काकड्याची हरिपाठाची सेवा नित्याने करतात, आदरणीय रामबाबा कोळेकर आणि त्यांचं सर्व काकडा आणि हरिपाठाचं मंडळ, त्याच्यात आमचे शंकरनाना जाधव आहेत, वाटापूरचे माकोने पाहुणे, अजून कोण कोण होतं, संपत महाराज जाधव, अजून कोण होतं बाबा काकड्याला, विश्वनाथ भाऊ जगताप, विश्वनाथ जगताप, आणि अशी ही सगळी मंडळी. त्याचप्रमाणे इकडे आपल्याच गावातील सर्व टाळकरी भजनी मंडळी, कोपरे येथील भजनी मंडळी, आपल्या गावातील भजनी मंडळी, इकडे ही सगळे उपस्थित आहेत. आदरणीय शांतीलाल सर आहेत, शेनोडगावकर भजनी मंडळ, बापजी नाना अमळनेरहून आलेले दादा पाटील आहेत, गोड आत्ता चाल गायलेले अमोल महाराज आहेत. वर्षभर आमच्या समवेत नित्याने बंधुत्वाच्या प्रेमाने आम्हाला घेऊन फिरतात. जेवढी देता येईल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करतात. आदरणीय धनाभाऊ आहेत, गायनाचार्य काशीनाथ महाराज आहेत, विनेकरी महाराज आहेत, कल्याण महाराज जाधव, त्याचप्रमाणे आपल्या गावातले नेहमी प्रसिद्ध असणारे दुसरे विनेकरी रंगनाथ काकड तेही आहेत, तुलसीवाल्या माता आहेत. आज मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण किरण महाराज उपस्थित आहेत, हार्मोनियम वादक नाना महाराज आहेत. त्यांचं नाव जरी नाना असलं तरी मेळ्यातल्या सगळ्या कार्यक्रमाला ते कधीच ना करत नाही. सुदामदेवा आहेत, आमचे पूज्य पिताश्री आहेत, आणि आपण सर्व देवरूप श्रोतृ मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. सिस्टीमचं शेवटी नाव घ्यायचे, लोक येऊ द्या ना जरशी, त्याचा आवाज तिथपर्यंत जातो, इथं करून काय उपयोगी. विठ्ठला आपण सर्व ज्ञात अज्ञात श्रोतृ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. अत्यंत थोड्या कालावधीत आपल्याला कीर्तन सेवा आटोपायची आहे, कारण तदनंतर महाप्रसाद आहे, आणि उशीर झाल्यानंतर त्या दिवशीच आपण ऐकलं 100 कामं सोडून माणसाने जेवणात प्रवृत्त झालं पाहिजे, आणि म्हणून आपण आपलं कीर्तन त्या 100 कामापैकी एक पकडून पटकन आटोपून घेऊ. पण त्याच्या शेवटी याच श्लोकाच्या सांगितलंय, कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत. कीर्तनाकडे जर आपण हरिभक्ती या उद्देशाने पाहत असलो तर मग भोजन, स्नान, दान आदी लक्षावधी कर्म जरी आपल्या हिताचे असले तरी ते बाजूला सारून मानसाने हरिभक्तीमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. विठ्ठला आणि म्हणून सेवेसाठी निवडलेली गवळण प्रकरणातील अभंग म्हणा किंवा गवळण म्हणा, काही म्हटलं तरी हरकत नाही,
कारण जगद्गुरु श्री तुकोबारायांची अभंग गाथा आहे. अभंग म्हणजे काय? ज्याचा कोणत्याही कालात भंग होत नाही. आणि मग तेच आपण कीर्तनासाठी निवडत असतो. या गवळणीच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, थोडा आवाज पाहिजे, एका ज्ञात्या पुरुषाचं लक्षण प्रतिपादन करतात की ज्ञानी महात्मा ही जीवनात अनुभव घेत असतो आणि सामान्य जीव देखील जीवनात अनुभव घेत असतो, पण दोघांच्याही अनुभवात जमीन आसमानचं फरक आहे. जास्त कडक झालंय. दोघांच्याही अनुभवात फरक आहे. फरक कोणता आहे तर लक्षपूर्वक ऐका. सामान्य जीव जेव्हा अनुभव घेतो, अनुभव कसा येतो याची ही एक प्रक्रिया सांगून जाईल. वर या माऊली. विठ्ठल विठ्ठल आत्ताच या ठिकाणी ब्राह्मणी येथून उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य, युवा कीर्तनकार, येताना धोतर घालून यायचं ना मग. बर, एकदा माऊली महाराजांसाठी टाळ्या वाजवा. बेस कमी करा, बेस कमी करा. माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. करा अजून थोडं करा. त्यांनाही धन्यवाद. कोणताही जीव जेव्हा अनुभव घेतो, अनुभवाची प्रक्रिया अशी असते. ज्ञाता म्हणजे प्रमाता. थोडं लक्षपूर्वक ऐका. कोणत्याही वेळी अनुभूती येते तेव्हा त्रिपुटीची आवश्यकता असते. कोणीतरी एक जाणणारा असतो. ज्या साधनाच्या द्वारा ज्ञान होणार आहे ते साधन असावं लागतं आणि ज्या वस्तूचं ज्ञान होणार आहे ती वस्तू असावी लागते. म्हणजे त्याला ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी असते. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे ज्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान होणार आहे, आणि ज्ञान म्हणजे ज्या वस्तूला जाणल्या जातं त्याला ज्ञान म्हणतात. अशी त्रिपुटी प्रत्येक वेळी अनुभूती येत असताना घ्यावी लागते किंवा असतेच. मग जेव्हा ज्ञाता इंद्रियांच्या द्वारा बाहेर येतो आणि विषयाकार होतो, या तिघांच्या एकत्रीकरणामुळे अनुभूती येते. ही अनुभूती येत असताना जीवाचा अनुभव वेगळा असतो आणि संतांचा अनुभव वेगळा असतो. जीवाचा अनुभव देशात बदलतो, कालात बदलतो, वस्तूत बदलतो आणि अवस्थेत बदलतो. या विरुद्ध संतांचा अनुभव देशातही तोच, कालातही तोच, वस्तूतही तोच आणि अवस्थेतही तोच. या चारही प्रकारात अनुभव जीवाचे ठिकाणी, जीवाचे अनुभव बदलत असतात. आणि साधू महात्म्याच्या जीवनातील अनुभव प्रत्येक ठिकाणी एकच असतो. हा विशेष बदल संत आणि सामान्य जीव यांच्यामध्ये असतो. विठ्ठल सामान्य जीवाचा देश बदलला की अनुभव बदलतो. आपल्या तिळापूरची माणसं पंढरपूरला जेव्हा वारीला गेले की त्या माणसांना जर आपण पंढरीत पाहिलं ना तर असं वाटतं, बापरे काय धार्मिक माणसं आहेत. चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा, भगवंताचं बारीला लागून दर्शन, मोठा गंध लावलेला असतो, चांगले पांढरे शुभ्र कपडे घातलेले असतात, हातात वारकऱ्याचा सर्व पोशाख असतो, टाळ असता, पताका असते. एवढं छान वाटतं त्याच्याकडे तिथे पाहिल्यानंतर. पण तोच माणूस जर आपण तिळापुरात येऊन पाहिला तर त्याच्या पुढे दुर्योधनाने हात टेकले. मला काय म्हणायचं कळतं ना. जीव क्षेत्राच्या गेल्यानंतर त्याची कृती बदलते, त्याची अनुभूती बदलते. तोच जीव जर सामान्य ठिकाणी आपण पाहिला तर तो नाना पद्धतीने सैरावैरा स्वैराचारी जीवन जगल्याशिवाय राहत नाही. तात्पर्य माझं इतकंच आहे की देश बदलला की जीवाचा अनुभव बदलतो.
दुसरं, काल बदलला की जीवाचा अनुभव बदलतो. कसं आहे का? आता इथे अत्यंत सुंदर सप्ताहाचं वातावरण आहे. समोर सगळ्या माता माऊल्या बसलेल्या आहेत. यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर असं वाटतं कोण सावित्री आहे, कोण सती आहे, कोण सत्यभामा आहे, कोण काय आहे. आणि याच महिला जर लग्नाच्या मंडपात पाहिलं तर राम राम, ते लग्नाचं सांगणं एवढं अवघड आहे सगळं. एवढा मेकअप, एवढा शृंगार, बाई लग्न कोणाचं, नटतय कोण, कोण तुला पाहायला बसलंय. बरं त्याच्यात थांबत नाही, इकडं लाल लाव, तिकडं लाल लाव, इकडं काळं लाव, तिकडं पिवळं लाव. एकदा आम्ही असंच कुठेतरी लग्नाला गेलो आणि एक मावशी हातात ती गंधाची वाटी घेऊन आली म्हणे, बाबा तुमचं करू का लाल? मी म्हणलो, बाई माझं आहे तसंच पांढरं राहू दे, तुझंच काय करायचं, लाल पिवळं हिरवं वाटुळं गोटुळं लांबुळं चिंबुळं, तुझं जे करायचं ते कर, आमचं आहे तसंच पांढरं राहू दे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की सप्ताहाच्या मंडपात असणाऱ्या स्त्रिया पाहिल्यानंतर अनुभूती वेगळी येते आणि त्याच लग्नाच्या गोंगाटात पाहिल्यानंतर त्या स्त्रियांची अनुभूती वेगळी येते. स्त्रिया त्याच असतात, पण काल बदलला का अनुभव बदलल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल तिसरा मुद्दा, वस्तू बदलली की अनुभव बदलतो. आपण रस्त्याने जात असताना एखाद्या हरिभक्तीपरायण दिसले की माणूस पळत येतो, पायातल्या चपला काढतो आणि त्यांच्या पायावर दंडवत करतो, प्रणाम करतो. आणि हरिभक्तीपरायणांना वाट लावून पुढून एखादा जर टिंब पिणारा आला की त्याला 4-2 शिव्या सडून मोकळा होतो. आता मला सांगा, हरिभक्तांनी तुम्हाला काय पोतभर धान्य दिलंय का? नाही. आणि यांनी काय तुमच्याकडून पैसे घेऊन पेलय का? तरी देखील माणूस शिव्या दिल्याशिवाय राहतो की नाही? का? वस्तू बदलली की माणसाचा अनुभव बदलतो. आमच्या माता मावल्या जर जेवत असतील आणि अचानक तो मृगाचा किडा, त्याला मिरुग म्हणतात आपल्या ग्राम्य भाषेत, तो जर निघाला तर बाई जेवता जेवता म्हणते, रंगूबाई अगं कुकाचा करंडा घे ग. तेवढा कुकाचा करंडा घेतीन, खरकट्या हाताने का होईना पण त्याला हळद कुंकू लावीत. करंडा बाजूला ठेवता ठेवता जर तिकडनं ढेकण आला की लगेच टचकन मारीत. आता ढेकणाने काय हिचा बांध रेटलाय आणि त्या मिरगाने काय याच्यावर लगे पाऊस पाडलाय. पण माझं तात्पर्य इतकंच आहे की वस्तू बदलली की माणसाचा अनुभव बदलल्याशिवाय राहत नाही. अशी हजारो उदाहरणं सांगता येतील. आणि चौथा मुद्दा असा आहे की अवस्था बदलली की माणसाचा अनुभव बदलतो. जागृतीत जो अनुभव असतो तो सुषुप्तीत नसतो आणि जो सुषुप्तीत असतो तो स्वप्नात नसतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेत जीवाचा अनुभव भिन्न भिन्न असतो. का भिन्न भिन्न असतो? तर सत्तांतर असतं. त्याच्यामुळे एका सत्तेतला विषय दुसऱ्या सत्तेत साधक बाधक होत नाही. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, मला एवढ्या शब्दावरच, एवढ्या 4 मुद्द्यावरच कीर्तन करायचंय. जीवाचा देश बदलला की अनुभव बदलतो, काल बदलला की अनुभव बदलतो, वस्तू बदलली की अनुभव बदलतो आणि अवस्था बदलली की अनुभव बदलतो. या रीतीने जीवाचा प्रत्येक ठिकाणी अनुभव बदलत असतो. पण या उलट ज्ञानी महात्म्याचा, संतांचा, ज्यांना भगवंताचा अनुग्रह झालेला आहे आणि भगवा काय म्हणू आपण, त्याची अशी धारणा झालेली आहे की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटीच ज्यांच्या जीवनातील संपलेली आहे, त्यांना जिथे जिथे जे जे काही दिसेल ते सर्व हरिरूप दिसल्याशिवाय राहत नाही. जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, ते ते हरिरूप, जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, जे जे हरिरूप, लक्ष द्या, चला लक्ष द्या. जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, ते ते हरिरूप,
जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरमली चिंता, हरिमुखी गाता, पूजा ध्यान त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरमली चिंता, हरिमुखी गाता. वा, एकदा सर्व भजनी मंडळीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. आपल्याला काही एकमेकांना शिकवायला वेळ नाही ना. तुम्ही कीर्तनातच म्हणत जा, म्हणजे मी तुमच्याकडून शिकत जाईल. आणि मी म्हटलेलं तुम्ही शिकत जा. आपली परस्पर देवाणघेवाण करायची आहे की नाही. माणूस ऐकून ऐकूनच शिकतो. त्याला बोलणं असेल, वागणं असेल, चालणं असेल, गाणं असेल, वाजवणं असेल, जे काही असेल ते इतरांचं पाहून ऐकूनच माणूस शिकत असतो. आणि म्हणून आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपण जगाकडे पाहूनच शिकत असतो आणि जीवन व्यतीत करत असतो. म्हणून समाजाचे उपकार आपल्यावर असतात आणि त्या ऋणातून माणसाने उतराई होण्याचा विचार निश्चित ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जो जो जयाचा घेतला गुण, हा या न्यायाने. चला, जो ज्ञाता पुरुष असतो ना, त्याच्या जीवनातील त्रिपुटी संपलेली असते. म्हणजे काय? जो ज्ञाता म्हणजे जाणणारा आहे, तोही देवच झालेला असतो. बरोबर. ज्याच्या द्वारा ज्ञान होणार आहे ते ज्ञेय म्हणजे इंद्रिय, त्यांचा विषय देखील देवच झालेला असतो. आणि ज्याचं ज्ञान होणार आहे ते जगत रूपाने न राहता त्याला देव रूपाने प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. जीवाच्या बाबतीत ज्ञान होत असताना या तीन गोष्टी असतात, याला त्रिपुटी म्हणतात. याच रीतीने संतांच्या बाबतीत, जीवनमुक्त महात्म्याच्या बाबतीत त्याच्या जीवनातील त्रिपुटीचा बाध झालेला असतो. आणि म्हणून त्याची अवस्था अशी झालेली असते, जो जाणणारा आहे मी वासुदेव तत्वता, या बोधावर तो आरूढ झालेला असतो. आणि मुद्दा दुसरा आहे, तिकडे पाहे तिकडे पाये तुझे नाही, श्री हरी वाचुनी तुझे नाही, श्री हरी वाचुनी तुझे नाही. तिकडे पाहे तिकडे पाये, श्री हरी वाचुनी तुझे नाही, श्री हरी वाचुनी तुझे नाही, श्री हरी वाचुनी तुझे नाही. वा, बर. जिकडे पाहे तिकडे हा, वा, श्री हरी वाचुनी तुझे नाही. जे जे दृष्टीच्या त्याच्या जे जे दृष्टीला येत त्याला जगत रूपाने न प्रतीतीला येता त्याला आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडियले, हरीने कामा घातला चिरा. ही अवस्था त्या जीवनमुक्त महात्म्याच्या जीवनात निर्माण झालेली असते. आणि म्हणून त्याच्या जीवनात जी जी अनुभूती येते, अनुभव येतो ना, सामान्य जीवासारखा अनुभव साधू महात्म्याला येत नाही. कसं येत नाही तर मी आता सांगितलंय, दृष्टीला जे पडतंय तो देवच आहे.
ही भावना त्याच्या अंतःकरणात दृढ झालेली असल्या कारणाने त्याला जग जग रूपाने न वाटता ज्ञान रूपाने प्रतीला येतं. त्याचं एकमेव कारण आहे बरं. सामान्य माणसाची जी नजर असते ना ती उपाधीची असते. आठवलं म्हणून सांगतो. सामान्य माणसाची नजर उपाधीची असते आणि ज्ञात्या पुरुषाची नजर ही उपहिताकडे असते. सामान्य पुरुषाची नजर विशेषणाकडे असते, ज्ञात्या पुरुषाची नजर विशेषाकडे असते. सांगून जाईल बरं का. आपण लहानपणीपासून सर्वांनाच कुत्रे मारायची सवय आहे. म्हणजे आपण तेच उद्योग केले असं मला म्हणायचं नाही, पण आपल्या घराकडे कुत्रा आल्यानंतर सहज म्हणते भाळू तेवढं कुत्रं मार रे. मग दगड घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागायचं. बरोबर. कुत्र्याला दगड मारला तर काय होतं? कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडाच्या दिशेने पळतं. लक्ष द्या बरं का. याच्यात प्रत्येक शब्दाला 2-2 अर्थ आहेत. जे लक्षपूर्वक ऐकतील त्यांना कळेल. कारण शस्त्र शब्द ही दुधारी तलवार आहे. इकडूनही वार करते आणि तिकडूनही वार करते. जे लक्ष देतील त्यांना कळेल. कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडामागे पळतं. कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडामागे पळतं. आणि वाघाला जर दगड मारला तर दगड मारणाऱ्याच्या पाठीमागे. हा बोला बोला. कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडामागे पळतं आणि वाघाला जर दगड मारला तर वाघ ज्या दिशेने दगडाला त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. इथेच मला भेद सांगायचा आहे. सामान्य जीव आणि संत यांचा जो दृष्टिकोन आहे ना. आता गेल्या 8 दिवसापासून लोक म्हणतात वा महाराज कथा लय भारी झाली, कथा लय भारी झाली, कथा लय भारी झाली. तुमच्या दृष्टीने ते बरोबर आहे. तुमचा प्रतिक्रिया प्रतिसाद देणं योग्यच आहे, हे बरोबर आहे. पण तुम्ही गौरव करता म्हणून आमच्या सारख्याने हुरळून न जाता ही सर्व भोलेनाथांची कृपा आहे अशी दृष्टी आपण ठेवली पाहिजे. नाहीतर मग कुत्र जसं दगडा मागे पळतं तसं होईल. आणि म्हणून जाता जाता प्रार्थना करतो, येथे आम्ही बोलताना जरी तुम्हाला दिसत असलो तर आमच्या नादी लागू नका, आमची पूजा करू नका, आम्हाला मोठे म्हणू नका, काहीच म्हणू नका. जर तुम्ही तसं कराल तर कदाचित कुत्र्यासारखी गंमत होईल, दगडामागे पळणं होईल. आम्हाला ज्याने इथं उभं केलंय ना आणि आमच्या मुखातून प्रत्येक शब्द जो काढून घेतोय ना त्या उपहिताकडे आपली नजर गेली पाहिजे. म्हणजे वाघासारखे तुम्ही आहात अशी धारणा होईल. आम्ही काय चिंतन जर सोडलं आमच्या जीवनातलं तर आम्ही नीट नाहीतच. खरं सांगतो. एवढ्या गोष्टी अडचणीच्या होऊन बसल्यात. महाराज मंडळीला अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते त्या अधिकाराचा विचार सोडून देतात आणि स्वतःचाच गौरव करत बसतात. आता बोलता बोलता महाराज मंडळींना आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही हे म्हणण्याची वेळ येते कीर्तनात. आता तुम्ही नेमका गुंड आहात की साधू आहात ही मोठी साशंकतेची गोष्ट आहे. विठ्ठला जाता जाता सांगेल, आम्ही जेव्हा कंबर बांधून समाजाला 4 हिताच्या गोष्टी सांगतो ना, आम्ही आधी त्या आत्मसात केल्या पाहिजे. तुम्ही किती मोठे आहात हे तुमच्या बोलण्यातून आणि कृतीतून प्रगट होत असतं. आणि म्हणून ऐका, जर माझ्यासारखा 150 आणा म्हणत असेल मी मोठा भक्त आहे, मी मोठा ज्ञानी आहे, मी अमुक आहे तमुक आहे, अरे पण तुझं ज्ञान कृतीतून बोंब मारतंय ना. विद्या विनयेन शोभते. वारकरी संप्रदाय जो अंतर्मुख भक्त आहे ना त्याच्या वृत्तीचा विचार करत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात बर का त्यास्वर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. जी माणसं उच्च स्तराला जाऊनही त्यांच्या जीवनातील भेद दृष्टी जात नाही
त्यांना पुढे समग्र दुःखाला सामोरं जावं लागतं. याला इतिहास साक्षी आहे. विठ्ठला आणि म्हणून भक्त, ज्ञानी आणि सामान्य जीव यांच्यातील त्रिपुटीचा बदल असतो. सामान्य जीवाला जगत जगत रूपाने प्रतीतीला येतं आणि जे साधू महात्म्य आहेत त्यांना जगत जगत रूपाने प्रतीतीला न येता देव रूपाने प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जीवाचा देशात गेल्यानंतर अनुभव बदलतो, कालात गेल्यानंतर अनुभव बदलतो, वस्तूत गेल्यानंतर अनुभव बदलतो, अवस्थेत गेल्यानंतर अनुभव बदलतो. या उलट संतांचा कोणत्याही देशात जा अनुभव तोच आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलो सकळ. विस्तल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला जनी. प्रत्येक जनाजनात विठ्ठल व्यापून भरलेला आहे. सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. चराचरात त्रिभुवनात तोच ठेचून भरलेला आहे. ही धारणा कुणाची असते तर ज्ञात्या पुरुषाची असते. आणि सामान्य पुरुषाचं मी तुम्हाला सांगितलं, पंढरपुरात पाहिला की अनुभव वेगळा, खेड्यावर पाहिला की अनुभव वेगळा. पण जीवनमुक्त महात्मा जो असतो त्याला कुठेही गेला तर त्याचा अनुभव बदलत नाही. दुसरा मुद्दा, काल बदलला की माणसाचा अनुभव जसा बदलतो या रीतीने संतांचा अनुभव बदलत नाही. कोणत्याही कालात जा, देव कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. या आमच्या गावातील हनुमान भक्त बालब्रह्मचारी बसा बाळकृष्ण महाराज कुलकर्णी आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांनी आपल्या ग्रंथपूजन केले बरं का, भास्करगिरी बाबांच्या हस्ते. यांना दक्षिणा द्यायची आठवण करा, यांचा एक फोटो काढायचा आठवण करा. आणि ते पेपरवाले समोर, हो यांचं एक तेवढं कात्रण पेपरला टाकून द्या. विठ्ठला विठ्ठला दरबार भोले बाबाचा आहे. इथे आल्यानंतर कोणीच रडत जाता कामा नाही. इथे आल्यानंतर सगळ्यांचं समाधान करण्याची जबाबदारी आपली आहे. चला, काय चालू होतं आपलं? कोणत्याही कालात गेले तरी संतांचा अनुभव तोच असतो, तोच असतो. देवाचं अस्तित्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे, ही जीवनमुक्ताची धारणा असते. अजून तिसरा मुद्दा, वस्तू बदलल्यानंतर जसा जीवाचा अनुभव बदलतो, गाढव पाहिल्यानंतर बुवा पाहिल्यानंतर अनुभव बदलतो. आपण अजून ते मृगाचा किडा पाहिल्यानंतर आणि ढेकण पाहिल्यानंतर अनुभव बदलतो. या रीतीने साधू महात्म्याच्या जीवनात वस्तू कोणतीही जरी असली तरी अनुभव परमात्म्याचाच आल्याशिवाय राहत नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निर्विकार, आत्मा निर्वाळला निर्विकार, आत्मा निर्वाळला निर्विकार.
काळ वस्तू आत्मा निर्वाळला निर्विकार आत्मा निर्वाळला आत्मा निर्वाळला निर्विकार आत्मा निर्वाळला निर्विकार काळ वस्तू भेद निवाळला आत्मा निर्वाळला निर्विकार आत्मा निर्वाळला देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला निर्विकार. आणि म्हणून ही संतांची अवस्था आहे, जीवनमुक्त महात्म्याची अवस्था आहे की ज्याला कोणत्याही कालात भेद प्रतीतीला येत नाही. आणि चौथा मुद्दा मला सांगायचा, अवस्था बदलली तरी संतांचा अनुभव बदलत नाही. जागृतीत असले तरी तोच अनुभव, सुषुप्तीत असले तरी तोच अनुभव आणि स्वप्नात असले तरी तोच अनुभव. म्हणून महाराज सांगतात, जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग वारी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वारी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. एकाने प्रश्न विचारला, महाराज येथे जागृती आणि स्वप्न या दोनच अवस्थेचं वर्णन केलंय, सुषुप्तीचं वर्णन केलं नाही. पण ऐका, सुषुप्तीचा स्वीकार केल्याशिवाय स्वप्न पडू शकत नाही. आता काही माणसाला दिवसात स्वप्न पाहायची सवय असते, तो भाग वेगळा. स्वप्न पाहणं वेगळं आणि पडणं वेगळं. दिवसा आपण स्वप्न पाहतो तिथे कर्तृत्व भाव आपल्याकडे असतो, पण सुषुप्ती अवस्थेत जेव्हा स्वप्न पडतं तिथं आपलं काही चालत नाही, ते त्याच्या मनाने पडत राहत. हा, आणि म्हणून जागृती आणि स्वप्न या दोघांच्या मध्ये सुषुप्ती ही पकडावीच लागते. आणि हे नसेल तुम्हाला पटलं तर ज्ञानोबा सांगतात, जागृती सुषुप्ती स्वप्नी नाठवे पाहता रूप आनंद साठवे. संतांची अवस्था बदलली तरी अनुभव तोच असतो. मग जागृतीत तर अखंड नामस्मरण चालूच आहे. खूप कान ठेवा बस राहील, कडक जास्त. संतांचा अनुभव जागृतीत तोच आहे, सुषुप्तीतही तोच आहे आणि स्वप्नातही तोच आहे. कोणत्याही कालात बदलत नाही, वस्तूत बदलत नाही, अवस्थेत बदलत नाही आणि देशात बदलत नाही. आणि म्हणून अशी ज्ञानाच्या परमोच्च स्थितीवर प्राप्त झालेली जी गवळण आहे, एका महात्म्याचं वर्णन गवळणीच्या रूपाने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या ठिकाणी करतात की अशी जी जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झालेली गवळण आहे ती भगवंताला पाहिलं आणि एवढी भुलली त्याचं वर्णन महाराज करतात. बोला. भुलली नारी हो कोणी एकी भुलली नारी, 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 कोणी एकी भुलली नारी,
कोणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. एक जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेली गवळण तिने हरी डोळ्याने पाहिला आणि एवढी भुलली. पहा बरं, भुलल्यानंतर दोन गोष्टीत बदल होत असतो. एक, त्याची कृती बदलल्याशिवाय राहत नाही आणि त्याची भाषा बदलल्याशिवाय राहत नाही. गवळण भगवान गोपाल कृष्णाला पाहिल्यानंतर एवढी घाबरली, एवढी भुलली, तिची कृतीही बदलली आणि तिची भाषाही बदलली. माणसं भुलल्यानंतर या दोन रीतीने बदलतात, कृती बदलते आणि भाषा बदलते. एक मनुष्य दररोज गंगेच्या स्नानाला जायचा. एक दिवस सकाळीच उठला आणि आपलं धोतर काखेत घेतलं, बगलात घेतलं, दात घासत घासत गंगेवर स्नानाला चालला. तिथे जाऊन धोतर खाली ठेवलं आणि स्नानासाठी गंगेत उतरणार, तोच मोठा भुजंग समोर आला. एवढा घाबरला, धोतर बगलेत घेतलं आणि गंगेच्या काठाने पळत सुटला. समोरून माणसं येत होते, त्यांनी विचारलं, ए रामभाऊ, अरे का म्हणून पळतो, काय झालं, एवढा का घाबरलास? त्याने सांगितलं, गंगेवर आंघोळीला गेल्यानंतर एवढा मोठा भुजंग निघाला, एवढा मोठा साप निघाला, गंगा बगलात घेतली, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो म्हणे. तांबोळा रामभाऊंना अजून कळालंच नाही. तांबोळा लांब्या घेऊन पळ्यापळ्यानं ओढत आलो. तांबोळा लांब्या घेऊन पळ्यापळ्यानं ओढत आलो. तांबोळ्या लांबा घेऊन पळ्यापळ्यानं ओढत आलो, वड्यावड्यानं पळत आलो. वा, टाळी वाजू एकदा. विठ्ठला म्हणायचं काय, गंगा बगलात घेऊन धोत्राच्या काठाने पळतो, बरोबर आहे ना? काय म्हणायचंय, धोतर बगलात घेऊन गंगेच्या काठाने पळतोय असं म्हणायचं सोडून एवढा घाबरला, गंगा बगलात घेऊन धोत्राच्या काठाकाठाने पळतोय. माणूस भीतीने बोलतो बर का, कधी कधी आनंदाने हे माणूस बोलतो. एकदा काय झालं, एका ठिकाणी आम्ही गेलो आणि अचानक त्या बाईच्या घरी जाणं झाल्यामुळे तिला एवढा आनंद झाला, झाडून घेऊ की सतरंजी आथरू की बसायला देऊ की चहा करू, काहीच कळणार, सारी धांदल उडून गेली. माता मावल्यांना जीवनात भगवंताने खूप प्रेम दिलेलं आहे आणि म्हणून कोणी अतिथी येत असताना त्याचं पूजन करण्यासाठी घरातल्या स्त्रीचं अंतःकरण असं उफाळून येतं, काय काय त्यांच्यासाठी करू आणि काय काय नाही. आणि मी जाता जाता सांगेल, आपल्या जीवनातील स्त्रीच्या अंतःकरणात अतिथी पूजन हा श्रेष्ठ भाव असल्यामुळेच आपलं कुटुंब सही सलामत जिवंत आहे. आणि म्हणून आतिथ्य पूजन हे स्त्रीकडूनच होत असतं आणि म्हणूनच स्त्री आपल्या भारतीय संस्कृतीचा काय आहे, रत्न आहे, नाक आहे. असो, त्या घरी गेल्यानंतर बाईला एवढा आनंद झाला, पाणी प्यायला दिलं, तोपर्यंत पटकन चहा उकळायला टाकला. बाईला सांगितलं, ताई आम्हाला जास्त वेळ नाही, पटकन जायचं, इथून जात होतो म्हणून आलो. एवढा आनंद झाला, चहाकडे काही लक्ष, बोलण्याकडे काही लक्ष, पाहुण्यांकडे काही लक्ष, करता करता दुधाचा आणि ताकाचा तांब्या शेजारीच ठेवलेला होता. दूध टाकण्याऐवजी तांब्या ताकाचाच उचलला आणि दिला चहात होतो. आता काय झालं, तिची काय बदलली, कृती बदलली. याला कृती बदलणं म्हणतात. भुलल्यामुळे किंवा आनंदामुळे भुलली आणि भुलल्यामुळे तुझी कृतीही बदलली आणि आनंदामुळे बोलणंही बदलतं. एकदा पिंपळगावचा शिंपी नगरला ते शिंपी काम करण्याला शिकायसाठी जायचं आणि जाता जाता, पूर्वीचा काळ होता, जंगलाचे दिवस होते, रस्ते एवढे चांगले नसायचे. रात्री त्याला यायला उशीर झाला आणि चोर त्याच्या समोर आले. हे खबरदार, काय तुझ्या खिशात असेल, जवळ असेल ते काढ, चल, कोण तू आणि कुठे चाललास? ते एवढं घाबरलं, म्हणला मी शिंपळगावचा पिंपी. आता पिंपळगावचा शिंपी का शिंपळगावचा पिंपी? माणूस भूलतो, भीतीने भूलतो, आनंदाने भूलतो. याच रीतीने एकदा राजा आल्यामुळे एवढा आनंद झाला आणि घाईत घरच्यांना सांगू लागला, अरे राजापूरचा कोला आला त्रंजी सात्रा. काय, राजापूरचा कोला आला त्रंजी सात्रा? अरे कोल्हापूरचा राजा आला सतरंजी आथरा असं म्हण. पण भुलला आणि भुलल्याचा परिणाम काय झाला, त्याची कृती ही बदलली
आणि त्याची भाषाही बदलली. या रीतीने भगवान गोपाल कृष्ण नंदनंदन आनंद कंदन भगवान गोपाल कृष्ण त्या गवळणीने पाहिला आणि तिच्या क्रिया बदलून गेल्या. तिची नजर ही उपाधीची नसून उपहिताची असल्या कारणाने ती गवळण मथुरेला दही दूध विकायला जात असताना देखील तिथे जाऊन दही घ्या दूध घ्या न म्हणता गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव हासती मथुरेच्या गे तव हासती मथुरेच्या गे तव हासती मथुरेच्या गे दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी 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 दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. गवळण सर्व गवळणी डोक्यावर मडका घ्यायचा माठ घ्यायचा त्याच्यात दही दूध घ्यायचा आणि मथुरेच्या बाजारला विकायला गेल्यानंतर पेठेतून फिरत असताना म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आता मला सांगा त्यांच्या डेऱ्यात काय होतं? दही दूध होत आणि म्हणत काय होत्या? त्यांच्या डेऱ्यात दही दूध असताना देखील म्हणत काय होत्या? गोविंद घ्या दामोदर घ्या. आता मला सांगा त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे? बोला. गवळणींचं ते म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? बनकर पाटील, गवळणींचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? नक्की लक्षपूर्वक सांगा बरं. गवळणींचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? बरं व्यासपीठावरचे सांगा. गवळणींचं म्हणणं बरोबर आहे. समजा तुम्ही उद्या सकाळी डोक्यावर डेरा घ्यायचा त्याच्यात दही दूध घ्यायचं आणि मांजरीच्या पेठेत जाऊन म्हणायचं गोविंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. लोक म्हणतील यांना पहिलं येरवाड्यात न्या. ऐका, गवळणींचं ते म्हणणं चुकीचं असतं तर तुकोबारायांनी गाथेत त्याला स्थान दिलं नसतं. त्यांचं ते म्हणणं बरोबरच आहे. याचं एकमेव कारण गवळणींची दृष्टी, गवळणी ते डेऱ्यातलं दही दूध न पाहता दध्युपहित चैतन्य पाहत होत्या, दुग्धोपहित चैतन्य पाहत होत्या. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, त्यांची नजर जशी वाघाची ज्या दिशेने दगड आला तिकडे जाते, या रीतीने समग्र सृष्टीचं चरण विचरण होत असताना जी जी जीवनात कृती घडते ती भगवत इच्छेनेच घडते. ही ज्यांची नजर असते त्यालाच तर जीवनमुक्त महात्मा म्हणतात. विठ्ठल. आणि म्हणून गवळणींची जी नजर आहे ना ती उपाधीची नसून उपहिताची आहे. दध्युपहित चैतन्य त्या पाहतात, दुग्धोपहित चैतन्य पाहतात. आणि म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी. हा, ही अवस्था त्यांची झाली बर का. कसं असं झालं त्याचं एकमेव कारण आहे, गवळण रस्त्याने जाता जाता तिने नंदनंदन गोपाल कृष्ण डोळ्याने पाहिला. जसा तिने तो डोळ्याने पाहिला तसाच तिच्या तो मनात बसला आणि जसा मनात बसला तसाच वाचेच्या द्वारा परत बाहेर येऊ लागला. अभंगाचं दुसरं. देखिला डोळा पैसला देखिला डोळा देखिला डोळा पैसला देखिला डोळा पैसला देखिला
डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तो जीवनी उच्चारी, तो जीवनी उच्चारी, ओ जीवनी उच्चारी, ओ जीवनी उच्चारी, ओ जीवनी उच्चारी, ओ जीवनी उच्चारी, जीवनी उच्चारी, ओ जीवनी उच्चारी, डोळा बैसला मनी, देखिला 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 डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. त्या गवळणीने जो गोपाल कृष्ण दृष्टीने पाहिला तोच तिच्या मनात साठवला गेला आणि हृदयात निरंतर त्याचं चिंतन करू लागली. त्याचा परिणाम मुखाने देखील तेच तिच्या बाहेर येऊ लागलं. आणि म्हणून जाता जाता सांगेल बरं का, माणसाच्या अंतःकरणात जे जे विषय असतात, माणूस कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या आत जे आहे ना तेच बाहेर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणसाने वरवर वरवर जीवन जगत असताना आपण फक्त समाजाचा विचार करतो. मला समाज चांगला म्हटला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांची मरमर चाललेली आहे. पण ही मरमर माणसाने करू नये, सहज जीवन व्यतीत करावं. या विठ्ठल 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम, या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पाटील म्हसे या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. त्याचप्रमाणे रवी भाऊ म्हसे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मेळाच्या रस्त्यासाठी ज्यांनी बरेच पाठपुरावे केले ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अशोक भाऊ बिडगर, या सर्व आशिष. हां, नेमकं असंच होतं, आमचे सगळे ग्रंथात लक्ष, त्याच्यामुळे जे पाठ असलेले नावही आठवत नाहीत. चला तुम्ही थोडं समजून घेत जा आम्हाला, म्हणजे बरोबर जमते. आणि या ठिकाणी आपले कारखान्याचे चेअरमन बानकर पाटील उपस्थित आहे. सर्व नेते मंडळीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांना खूप धन्यवाद. चला, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. जे माणसाच्या आत दडलेलं असतं तेच मुखात आल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बोलतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता हे परी आवरेना. आणि म्हणून अंतःकरणात याला त्याला द्वेष, मत्सर, काम, क्रोध आदी विकारांना स्थान देण्यापेक्षा माणसाने भगवत भक्तीला स्थान दिलं पाहिजे. आणि भगवत भक्तीला एकदा आपण अंतःकरणात स्थान दिलं रे दिलं की आपल्या मुखातून जगाविषयी देखील प्रेमाचे 4 वाक्यच निघाले तर निघतील, नाहीतर अखंड मुखातून नामस्मरण निघल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून जाता जाता सांगेल, आपलं जे अंतःकरण आहे ना सज्जनांनो, हे अंतःकरण फार पवित्र आहे. एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे की कदाचित मंदिरापेक्षा श्रेष्ठ जागा कोणती असेल तर ते माणसाचं अंतःकरण आहे. आपण भक्ती करतो पण देवाला आणून मंदिरात बसवतो आणि इथेच खरी अडचण निर्माण होते. देवाला मंदिराची अपेक्षा नाही, कारण ते तर तिथं त्याचं मूर्तिरूप असतंच. देवाला जीवाकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही मंदिरात माझी प्रतिष्ठा करून फक्त अगरबत्ती ओवाळू नका, तुमच्या मनरूपी मंदिरात जागा स्वच्छ करा. एकदा तुम्ही जागा स्वच्छ केली रे केली की मी तिथे येऊन विराजमान झाल्या. यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ. यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे, यवनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणून साधकाची जबाबदारी एकच आहे. येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया. तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया. निर्मळ हे काया, निर्मळ हे काया, निर्मळ हे काया, निर्मळ हे काया. अधिष्ठान तयाचे, येतो बैसलिया ठाया, 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 येतो बैसलिया ठाया. काय बाबा? येतो बैसलिया ठाया. अर्थात या प्रमाणाचा आशय असा आहे की अंतःकरणात भगवंताला वास करण्याची इच्छा असते. कोणाच्या अंतःकरणात? भक्ताच्या अंतःकरणात वास्तव्य करण्याची इच्छा देवाला असते. पण भक्ताची जबाबदारी एकच असते, अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत आपलासा होत नाही. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, चित्त आपलं एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे, नको त्या विकारांचं आधिपत्य त्या चित्ताच्या ठिकाणी एकत्रित करून हा कचरा कुंडी आपल्या चित्ताला माणसाने बनवू नये. याच्या विरुद्ध माणसाने जाणीवपूर्वक आपल्या हजारो जन्मातील परंपरेने जे जे दोष स्वतःच्या अंतःकरणात आलेले असतील ते दोष त्याचं परिशीलन करून एका एका दोषाची निवृत्ती कशी करता येईल. आणि जसं आपण ग्राम स्वच्छता अभियान राबवतो ना, तसं माणसाने मन स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. जोपर्यंत मन शुद्धी अभियान राबवत नाहीत तोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत हृदय स्थित असलेल्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. माणसं वरवरच्या शुद्धीला फार किंमत देतात, स्वच्छ कपडे घालतात, दररोज नवनवीन साबणांनी अंग धुतात, नवीन तेल लावतात, नवीन सेंट लावतात, काय करायचं ते करतात. पण जाता जाता सांगेल,
जर अंतःकरण शुद्धी नसेल, मनच स्वच्छ होत नसेल, तर बाहेरच्या शुद्धीला फारशी किंमत नाही. मला असं म्हणायचं नाही आपण बहिर्शुचीला किंमत देऊ नये, ती द्यावीच, दिलीच पाहिजे, पण त्याच्या समवेत अंतरशुद्धीकडे देखील माणसाने लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण बाहेर तर फार दिवे लावण्याचा प्रयोग करतो, दररोजच कुटाने त्याच्यासाठी चाललेत. काय फक्त बाहेर दिवे लावायचे, बाहेर दिवे लावायचे. अरे पण आतला अंधकार आहे, त्याचा कधी विचार केलास की नाही? आणि म्हणून मोठे मोठे स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे माणसं देखील त्यांच्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार अजून दूर झालेला नाही असं पाहायला मिळतं. आणि म्हणून एका ठिकाणी सुंदर सांगितले बरं का, ऐका. हरी मन काला तन उज्ज्वलले कर, पापी क्या इतरा रे, घर में घोर अंधेरा भर कर, बाहर दीप जलाते रे. मन काला तन उज्ज्वल. तात्पर्य एवढंच आहे, घर में घोर अंधेरा भर कर, बाहर दीप जलाते. आपण बाहेर दिवे लावण्याचे जे प्रयास आपले चालू आहेत, त्याच्या एखाद्या पटीना का होईना माणसाने दररोज आत दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकाच वेळी आत प्रकाश होईल असं होणार नाही, पण हळू 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 करता 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 एक दिवस असा येईल की आपलं चित्त देखील प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा की चित्त स्वच्छ झालं रे झालं की देव तिथे विराजमान आहेच, पण फक्त बाकी कचरा कुंडीमुळे देवाची प्रतीती आपल्याला होत नाही. आणि म्हणून माणसाने आपलं हृदय मंदिरासारखं पवित्र ठेवलं पाहिजे. का ठेवलं पाहिजे? तर आत भगवंत विराजमान आहे. आणि कोणी म्हणत असेल ना महाराज आमच्या आतमध्ये काय देव बिव काही नाही, त्याला मी मराठीत सांगतो, बाबा ज्या दिवशी तुझ्या आतला देव निघून जाईल ना, त्या दिवशी लोक विनाकारण नदीवर गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून त्या गवळणीच्या जीवनात तिने नंदनंदन गोपाल कृष्ण पाहिला. तिच्या हृदयात मनात तिने तो साठवला आणि अंतःकरणात देव साठवल्याचा परिणाम त्या तिच्या मुखातून देखील देवाचे गुणानुवादच बाहेर पडू लागले. देखिला डोळा, डोळ्याने जो पाहिला, देखिला डोळा बैसला मणी, तो माझ्या मनात येऊन विराजमान झाला. आणि त्याचा परिणाम तोची वदनी, मुखाने देखील त्याचाच जयघोष कायम सुरू झाला. त्या नंदाच्या नंदनाला पाहिल्यानंतर एवढी भुलली, एवढी विसरली, एवढी विसरली, घर विसरली, दार विसरली, लेकरं बाळ विसरली, कुटुंब विसरली. एवढंच नाही, शरीर विसरली, देह विसरली, याच्या पुढे जाऊन देहाध्यास विसरली, मम अध्यास विसरली आणि अखंड भगवंताचे गुणानुवाद गाऊ लागली. अभंगाचं तिसरं चरण. आपुलियाचा विसर भोळा, 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 आपुलियाचा विसर भोळा. गोविंदा कळा कौतुके, गोविंदा कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंदा काळा कौतुके, गोविंदा काळा कौतुके, गोविंदा काळा कौतुके.
आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तिने गोपाल कृष्ण डोळ्यांनी पाहिला, तो तिच्या मनात विराजमान झाला. ती नित्यमुखाने त्याचे गुणानुवाद गाऊ लागली. त्याचा परिणाम ती स्वतःला विसरली. येथे आपण जरा लक्ष देण्याची गरज आहे बरं. आपण परमार्थिक ज्या ज्या कृती करतो, मोठमोठे आयोजन करतो, नियोजन करतो, कथा कीर्तनांचे नियोजन करतो, हे सर्व कशासाठी आहे माहिती का? फक्त परिवर्तन होण्यासाठी. जीव हा स्वभावताच कर्म करणारा आहे, चुकीच्या क्रिया करणारा आहे. म्हणून जीवाने आयुष्यभर तेच करत बसलं पाहिजे असं काही नाही. या कार्यक्रमांच्या माध्यमातून संत, भगवंत, साधू, ऋषीमुनी या वाङ्मयाच्या द्वारा आपण आपल्या जीवनाशी कुठेतरी तडजोड करून त्यांच्या जीवनाशी आपलं परिशीलन केलं पाहिजे, मोजमाप केलं पाहिजे आणि हळूहळू त्या कथा कीर्तनांच्या द्वारा स्वतःत परिवर्तन करून घेतलं पाहिजे. याच्यासाठी हे भव्य दिव्य उत्सव असतात. आणि हजारो वर्ष आपण ते करून जर आपल्यात परिवर्तन होत नसेल तर हे नाही केलेलं बरं. आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. माणसाने, काही माणसांचे स्वभाव खुणशी असतात, त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. काही माणसाचे स्वभाव द्वेष करण्याचे असतात, त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. काही माणसं धनाचे लोभी असतात, त्याने प्रत्येक गोष्ट सांगता येईल पण तेवढं सांगून वेळ घ्यायचा नाही. ज्या ज्या त्रुटी आपल्या जीवनात स्वतःला स्वतःच्या चुका कळत असतात, पण माणूस जाणीवपूर्वक त्याच्याकडे काय करतो? गोंडस दुर्लक्ष करतो. कशासाठी? स्वार्थ आडवा येतो ना. आणि म्हणून ज्या ज्या त्रुटी आपल्या स्वभावात असतील, माणसाने त्या त्या काय केल्या पाहिजेत? बाजूला केल्या पाहिजेत, सारल्या पाहिजेत. जर गवळणींच्या चित्तात परिवर्तन होऊ शकतं तर आपल्या चित्तात का होऊ शकत नाही? याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून त्या गवळणीवर एवढा परिणाम झाला, ती भगवान गोपाल कृष्णाला आणि त्याच्या नामाला, त्याच्या रूपाला एवढी भुलली की ती स्वतःलाही विसरली, घरदार विसरली. तिच्या कानापर्यंत शब्द आले. नदीला धुणं धुवायला गेल्यानंतर असा घसरा देत होते. दगड असा तिरका करावा लागतो. नदीला धुणं धुत असताना मी बालपणी पाहिले, आमच्या माता मावल्या असं दगड तिरका ठेवायच्या खालून, त्याला एका बाजूने असं दगड लावायचा, परत तिरका दगड ठेवायचा आणि असं लुगडं घेऊन घसरा देत असताना एक हात पुढे आणि एक हात मागे, या रीतीने असं धुणं धुत असताना कृष्ण आला हे शब्द तिच्या कानापर्यंत आले आणि तिने दृष्टीने तो गोपाल कृष्ण पाहिला आणि तिची काय अवस्था झाली. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बोलतात, चिरे चोळियाता धुता विसरती, चिरे चोळियाता धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. चोळियाता धुता विसरती, चिरे चोळियाता धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. ओ नाना आठवे, ओ नाना यादी, ओ नाना आठवे, ओ झालं तटस्थ, झालं तटस्थ, झालं तटस्थ, झालं तटस्थ, झालं तटस्थ, झालं तटस्थ, झाला तटस्थ सकळ नेत्रपती वो, झाला तटस्थ सकळ नेत्रपती वो. ऐशा गोपिकाचा कामधुर नारी, ऐशा गोपिकाचा कामधुर नारी, विवळते देखावया, विवळते देखावया हरी, विवळते देखावया हरी. चित्रासारख्या तटस्थ झाल्या, मागचा हात मागे आणि पुढचा हात पुढे. चिरे चोळिया त्या धुता विसरती, का? ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. परिणाम काय झाला? कोणा नाठवे, कोण कुळ याती, कोणत्या कुळात जन्माला आली,
स्त्री आहे की पुरुष आहे हा भेद संपला, अधिकार भेद संपला, कुलभेद संपला. नाना प्रकारचे जे सर्व भेद समाजाने निर्माण करून दिलेले आहेत ते सर्व त्या विसरल्या आणि चित्रासारख्या तटस्थ झाल्या. का झाल्या? तो नंदनंदन आनंद कंदन भगवान गोपाल कृष्ण दृष्टीने पाहिला आणि परिणाम असा झाला की त्यांच्या सर्व क्रिया बंद पडल्या. सर्व क्रिया बंद पडल्या. या पद्धतीने अनेक आपल्याला गवळणी पाहता येते. कशा कशाचा परिणाम, जसं इथे या प्रमाणातून कृष्णाला पाहिल्यानंतर तटस्थ झाल्या, याच रीतीने भागवतात त्याचं असं वर्णन केलेलं आहे की भगवान वेणूच्या स्वराने देखील गवळणी काय झाल्या, बोलल्या आणि बोलून एवढ्या तटस्थ झाल्या. त्याचा परिणाम कुणाकुणावर झाला नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं बरं का. भगवंताच्या रूपाने भुलतात, भगवंताच्या गुणानुवादाने भुलतात, भगवंताच्या वेणूने भुलतात. कसं भुलतात ऐका. भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे भुलविले. माझा घसा अगोदरच बसलाय, तुम्ही त्यात वेगळ्या जागा काढा म्हणजे मी अजून वेगळं म्हटलं पाहिजे. चला एकदा मास्तर साठी जोरदार टाळ्या वाजवा. आपली दोघांची जर जुगलबंदी सुरू झाली ते सगळे घरी जातील निघून. ते प्रसाद आपला केलेला तसाच राहायचा. हे जुन्या ज्या गवळणी आहेत ना, जुन्या ज्या चाली आहेत ना, त्या ऐकायला फार सोप्या वाटतात, पण मागे म्हणणाऱ्याला पेटी वाजवणाऱ्याला सहजासहजी पट्ट्या सापडत नाही. ते खूप अवघड आहे. जुनं जे संगीत होतं ना फार विस्तृत होतं. मी आता सांगतो बरं का, किती भारतीय संगीत किती प्रगल्भ आहे या चालीतून मला आपल्याला दाखवून द्यायचंय. धो धो वाहणारी यमुना, भरधाव वेगात वाहणारी यमुना. जसं आपण मुळा प्रवरा नदीला पूर आल्यानंतर पाहतो की भरधाव वेगात ते पाणी धावत असतं, अशी भरधाव वेगात धावणारी यमुना माता, तिच्या कानापर्यंत भगवंताच्या वेणूचा स्वर गेल्यानंतर तिच्यावर देखील कसा परिणाम झाला पहा बर का. भरधाव वाहणारी यमुना अशी आकुंचित पावली, कुंठित पावली आणि तिचा जो वेग होता तो आकृष्ट झाला. ते चालीतून वेग कसा आकृष्ट झाला ते ऐका. पांगुळले यमुना जळ, झाला का स्पीड कमी. पांगुळले यमुना जळ. अजून काय झालं. आकाशात विचरण करणारे पक्षी, पक्षी राहिले निष्ठळ. अजून काय झालं. तृणचरे म्हणजे गायी वासर चरण्याकरता गेलेले असताना त्या ज्या गायी होत्या त्या चारा खाण्याचं विसरल्या. बछडे आईच्या म्हणजे गायीच्या कासेला तोंड लावलेलं असताना दूध प्यायचं देखील विसरले आणि चित्रासारखे तटस्थ झाले. तृणचरे लुब्ध झाली, पुच्छवाहोनिया ठेली. कशाचा परिणाम. नादन समाये त्रिभुवनी, नादन समाये त्रिभुवनी. एका भुलला जनार्दनी, भुलविले वेणुनादे. भगवान गोपाल कृष्णांच्या वेणूने फक्त गोपींवरच परिणाम झाला असं नाही. वृक्षावर झाला, यमुनेवर झाला, गायी वासरावर झाला, तृणचऱ्यांवर झाला, सर्वांवर झाला, पशुपक्ष्यांवर झाला, सजीवावरच झाला असं नाही, निर्जीवावर देखील झाला. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. भरधाव वेगाने धावणारी जी यमुना आहे तिचं जळ सजीव आहे की निर्जीव आहे हे आपलं घरी गेल्यावर विचार करा आणि पुढच्या वेळी आल्यावर मला सांगा. विठ्ठला विठ्ठला. भगवान वृंदावनाच्या दिशेने गेले आणि एवढी मधुर तान छेडली त्या गवळणी म्हणू लागल्या, आहा रे सावळिया
कैसी वाजवली मुरली, काय झालं? तुझ्या मुरलीची ध्वनी अरे अकल्पित पडली कानी. परिणाम काय झाला? विव्हळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. ती गवळण म्हणू लागली, तुझ्या वेणूचा स्वर ध्वनी माझ्या कानापर्यंत आला आणि माझं अंतःकरण विदीर्ण करून त्याने टाकलं. मी स्वतःला विसरली, कामधंदा विसरली. गवळणीने अजून सांगितलं, देवा तुझा मुरलीचा स्वर हा केवळ स्वर नसून तो बाण आहे, बाण. तुझ्या वेणूच्या स्वररूपी बाणाने माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि त्याचा परिणाम मी घरदार विसरून थेट रानाच्या दिशेने म्हणजे वृंदावनाच्या दिशेने आले. आले नाही बरं, नेले. कुणी नेलं तिला? त्या वेणूच्या स्वराने तिला आकृष्ट करून घेतलं आणि ती कामधंदा सोडून घरदार विसरून थेट वृंदावनाच्या दिशेने गेली. ऐका, तुझ्या मुरली नोहे केवळ बाण, अरे तिने हरिला माझा प्राण. परिणाम संसार केला दाना दीन, एवो निर्दयी संचरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. परिणाम घर सोडून धरिले रान, मी वृंदावनी नेले. असा त्या गोपींच्या जीवनावर भगवंताचा, त्याच्या स्वरूपाचा, त्याच्या गुणानुवादाचा आणि त्याच्या वेणूचा एवढा परिणाम झाला, एवढा परिणाम झाला. आपला काटा पुढे सरकला बरं का. 5-10 मिनिटात संपवतो, काही काळजी करू नका. त्या स्वतःला विसरल्या, देहाला विसरल्या, कुटुंबाला विसरल्या, ममाध्यास विसरल्या, देहाध्यास विसरल्या आणि एवढ्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होऊन अखंड भगवंताचे गुणानुवाद गाऊ लागल्या. मग तुम्हाला माहिती, एखादा माणूस, तरुण माणूस जर परमार्थात यायला लागला, सप्ताहाच्या कथेचा त्याच्यावर परिणाम झाला आणि गंध लावायला लागला, फक्त माळ घालायचा त्याने प्रयत्न केला की समाजाच्या दोन्ही हातात लगेच धोंडे असतात. लागले का परमार्थ करायला, घातल्या का माळी, गंध लई सपाटून लावला बा. आता मी म्हणतो, किती का मोठा गंध लावीना, तुझ्या घरी काय अतिक्रमण केलंय का त्याने? लावू दे, कपाळ त्याचं, गंध त्याचं, सगळं त्याच. पण माणसं त्याला टार्गेट केल्याशिवाय राहत नाही. घातली का माळ, लागले का परमार्थ करायला, करू करू असंच बोलतात ना. आणि देवपूजेला अजून दातातलं निघालं नाही बुवा, झाले बुवा म्हणायला तयार. अरे पण म्हणू दे ना, त्याच्यावर परिणाम झालाय, तुझं काय जातंय? पण माणसं त्या माणसाला बदलून द्यायला तयार नाही. मोठी समस्या आहे बरं का. पण जाता जाता एक निर्देश मी करतो. या गवळणींच्या चरित्रातून एकच महत्वाचा संदेश आपण घ्यायचा आहे. जी जी माणसं श्रेष्ठ कार्य करायला लागतात, म्हणजे तुम्ही समाजापासून वेगळं काहीतरी करायला निघाला की समाज तुम्हाला मागे खेचल्याशिवाय राहत नाही. याचं काय कारण आहे? समाजाला तुम्हाला त्यांच्या लेवलला ठेवायचं असतं. तुमची उंची वाढायला लागली की समाज तुमचे टंगडे खेचल्याशिवाय राहत नाही. पण जाता जाता सांगेल, गवळणींनी इथे काय केलं माहिती का? गवळणींनी सांगितलं, तुम्हाला माझ्याविषयी काय ओरडायचं तेवढं ओरडा, मी माझ्या कानात बोट घातले, तुमचे शब्द माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, माझ्यावर तुमचा कोणताही परिणाम होत नाही. त्या जनाबाईंनी देखील परमार्थ करत असताना जनाबाईला लोक नावं ठेवू लागली. जनी म्हटली, तरुण तगडी सुंदर दिसायला असून त्या शिंप्याच्या कार्ट्याच्या नादी लागली. तुला काही कळतं का?
तुला काही कळतं का? समाज काय म्हणेल? जनाबाईने सांगितलं, ती आता भाषा माझ्या वयाला शोभत नाही पण तरी सांगतो. जनाबाईने सांगितलं, मी पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय. पाल ज्याला कळेल त्यांनी कळून घ्या, नाही कळेल त्यांनी जास्त विचार करू नका. जनाबाई म्हटल्या, मी माझ्या पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय आणि मी अशी आहे, तुम्हाला ज्यांना माझ्याकडे यावं वाटेल त्यांनी या, आणि जर यायचं नसेल तर एक काम करा, तुम्ही चांगला किलोभर कळीचा चुना घ्या, 1 लिटरभर बिव्याचं तेल घ्या, हातावर मनगटावर कळीचा चुना लावा. कळीचा चुना लावला की अगोदर कळीचा चुना लावा आणि त्याच्यावर बिव्याचं तेल घाला आणि दोन्ही हाताने मोठ्याने बोंबला की जनी लय नालायक हे, जनी लय नालायक हे, तुमच्या कोणत्याही शब्दाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. आणि म्हणून राजकारणी माणसाने, परमार्थिक माणसाने, जीवन ऊर्ध्वगतीला घेऊन जाणारा विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाने आपण उंचीवर जाण्याचा प्रयत्न करायला लागलो की समाज आपल्याला मागे खेचल्याशिवाय राहत नाही. पण मला एकच सांगायचं, ज्या दिवशी समाजाला तुम्ही उत्तर द्यायला तयार व्हाल त्या दिवशी तुम्हीच स्वतःचा अपमान करून घेताय. यासाठी एक म्हण सांगतो हिंदीतली, हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. ज्याला जीवनात मोठं व्हायचं ते क्षेत्र कोणतंही असो, त्याने समाजाला प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि जर तुम्ही प्रतिक्रिया देण्याचा विचार केला तर कोणाकोणाच्या तोंडाला उत्तर देणार? 1000 माणसं जर तुमच्या विरुद्ध बोलू लागले तर तुम्ही उत्तर नेमकं देणार कोणाला? म्हणून शहाण्या माणसाने आपली निंदा व्हायला लागली, कानात बोट घालायचे, गप राम 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 म्हणत बसायचं. ठराविक काळापुरतं ते चालू असतं, नंतर लोक ओरडून ओरडून बंद होतात. कोणाचंही काही चालत नाही. आपण निरीक्षण करा, आता मला वाटतं 18-19 वर्ष झाले मोदी साहेबांना, जगाने किती त्यांच्याविषयी नको नको ते आरडाओरडा केला. त्यांनी कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला प्रतिक्रिया दिली का? शहाण्या माणसाने कधी उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. आणि जी ज्ञाती माणसं असतात, हुशार माणसं असतात, ते फार कमी बोलतात, ते जगाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि म्हणून या रीतीने गवळणींची देखील सर्व समाजाच्या द्वारा निंदा होऊ लागली. त्यावेळी गवळणींनी स्पष्ट सांगितलं, मी माझे 2 बोट कानात घातलेले आहेत, तुम्ही माझी किती निंदा करा, नालस्ती करा, टिंगल करा अथवा हसा, तुमचा कोणताही परिणाम माझ्यावर होणार नाही. अभंगाचा शेवटचा तू का म्हणे तू का म्हणे आशे जन, तू का भाने असे जन, तू का भाने असे जन, तू का म्हणे आशे जन, तू का म्हणे आशे जन, तू का भाने असे जन, तू का भाने असे जन. नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. नाही कानता ये ठाये
वदनी आय तये ठाई देखिला डोळा आगे खिलाडोळा बैसला तोची वदना
बहिणी देखिला डोळा बैसला बहिणी. सर्वांनी हात उंच करायचे, मोठ्या प्रेमाने संकीर्तन करायचंय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा तुका म्हणे हासे जन नाही कान तै ठाई, देखिला डोळा बैसला म्हणी तुची वदनी उच्चारी. काल्याचं कीर्तन म्हटलं का गोपाल कृष्णाचं चरित्र वर्णन करावं लागतं, त्याच्या खोडी सांगाव्या लागतात. भगवान हळूहळू रांगू लागले. तुम्ही काही काळजी करू नका. आता एवढं विस्तारित चरित्र आहे, आत्ता 2 वाजता संपवतो. बाई सुग्रण असली का मांड्याचा कोंडा केल्याशिवाय राहत नाही. तुमचं लक्ष बुंदीकडे आहे मला माहिती, मग शब्दाकडे नाही. बाई सुंदर असली का मांड्याचा कोंडा करते, बरोबर आहे ना? काय करते? हा, होतं कधी कधी वयामानाने असं. कोंड्याचा मांडा. ड्रायव्हर हुशार असला की किती उशिरा जरी निघाला तरी वेळेत गाडी पोहोचवतो, त्यालाच हुशार ड्रायव्हर म्हणतात. पण तुम्ही काय काळजी करू नका, मला ड्रायव्हिंग येत नाही, पोळ्या करता येत नाही. त्याच्यामुळे आता किती वाजतील ते काय सांगता येत नाही. आत्ता संपवतो 5 मिनिटात, काळजी करू नका. भगवान हळूहळू रांगू लागले, नाना प्रकारच्या खोड्या करू लागली. गवळणी सांगती गाधा गारहानी रात्री, आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडिली अवघी विरजनी. हे बाई आम्हासी पाहावेना, धरू जाता सापडेना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसुधिंगाना. नाना प्रकारच्या खोड्या झाल्या, नाना प्रकाराने गवळणी गाराने सांगू लागल्या. हे ऐकता ऐकता ऐसे ऐकता गाराणी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकुनी, एका जनार्दनी चरणी प्रेम तयासी अवरेना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू धिंगाणा. यशोदेने सांगितलं, कृष्णा तुझ्या खोड्या कमी व्हायला तयार नाही, तू उद्यापासून शाळेत जायचं. कोणती शाळा? गोदने चारावया जातो शारंग पाणी. उद्या येई राणा सवे घेऊनी गोधना. सगळ्या गोपाळांना सूचना दिली. दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ गायी बछडे घेऊन आले. यशोदेने देखील भगवंताचा एवढा छान शृंगार केला होता. पिवळा पितांबर नेसवला, कमरेला सेला बांधलेला होता, त्याला वेद खोसलेला होता, त्याला बाजूबंद घातलेले होते, मनगट्या घातलेल्या होत्या, कानात कुंडल घातलेले होते, त्याच्या केसाला मयूर पिसाचा सुंदर टोप लावलेला होता, त्याच्या डोळ्यात काजळ घातलेलं होतं. आणि भगवान
सर्व गायी गोपाळ समोर मागे पुढे चालले आणि सर्वांच्या मध्यात भगवान गोपाल कृष्ण चाललेले होते. ते मनोरमणीय दृश्य पाहण्यासाठी स्वर्गातून देवाने दाटी केली होती. सर्व स्वर्गस्थ देव पुष्पवृष्टी करत होते. एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करत होती, सखे बघ ना ग, हा किती सुंदर आहे. हे दृश्य पाहण्यासाठी कोण दारात येऊन पाहत होती, कोण गल्लीत येऊन पाहत होती, कोण खिडकीतून पाहत होती, कोण गच्चीवर जाऊन पाहत होती. नाना पद्धतीने सगळ्या गवळणी एकवटल्या आणि एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करते, सखे बघ ना ग, हा किती सुंदर आहे. याची नासिका किती सरळ आहे, याचा भालचंद्र किती विस्तीर्ण आहे, याचे डोळे किती सुंदर आहेत, याचे दात जणू हिऱ्यांच्या पंक्तीच आहेत, याचे ओठ किती आरक्त आहेत, याचे कुरळे कुरळे केस किती सुंदर दिसत आहे, याने घातलेला पिवळा पितांबर किती सुंदर दिसत आहे, याच्या हातात असलेले बाजूबंद मनगट्या बासरी किती सुंदर दिसत आहे. एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करते, सजनी आज देखो नंदाजी कोला. त्याचं वर्णन फार सुंदर मीराबाईंनी केलंय. भगवान गाई गोपाळांसमवेत यमुनेवर वृंदावनात जातात. गाई बछड्यांना चारण्यासाठी सोडतात. नाना प्रकारचे खेळ खेळून होतात. सगळे सवंगडी म्हणतात, देवा आता हा खेळ कुठपर्यंत. तुका म्हणे आता डाव मोडावा परता. का खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. हा काय खेळायाचे सुख. आणि या पद्धतीने भगवंताने सर्व गोपाळांना यमुनेच्या मृदू वाळवंटावरती एका विस्तीर्ण खडकावर सर्व गोपाळांना कमळाचा आकार बसवलं. सर्वांच्या मध्यभागी भगवान गोपाल कृष्ण बसले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केला, त्याचा काला तयार केला, बोटाच्या सांदीत लोणची ठेवली आणि भगवान गोपाल कृष्ण प्रत्येक भक्ताकडे स्मित हास्य करून प्रत्येक भक्ताच्या मुखात तो काल्याचा कवळ स्वतःच्या हाताने एकाच वेळी भरवत आहे. असा काला खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. या रीतीने यमुनेच्या मृदू वाळवंटावरती काला झाला. भगवंताने गोपाळांसमवेत जो काला केला तीच दिव्य परंपरा अजतागायत आपल्या वारकरी परंपरेत चालू आहे. आपण महाराष्ट्र सोडला आणि वारकरी परंपरा सोडली की इतर राज्यात काला आपल्याला कुठेही अनुभवायला मिळत नाही. हे आपल्यावर असलेले वारकरी संतांचे उपकार आहेत की आपल्याला भगवान गोपालकृष्णाचा प्रसाद म्हणून काला खायला मिळतो. असो, झालेली सेवा भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री संगमेश्वर चरणी प्रार्थना समर्पित करतो. जे योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, वेदशास्त्र आणि गुरुवर्यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. गेल्या 8 दिवसांपासून आपण सर्वांनी खूप मोठं योगदान देऊन, सहयोग देऊन या भव्य दिव्य कार्यक्रमाचं सुंदर नेतृत्व केलं. आपण सर्वांनी खांदा दिला म्हणून हे एवढं मोठं शिवधनुष्य आपण पेलू शकलो, अन्यथा हे काहीही शक्य नव्हतं. म्हसे साहेब, रात्री किमान 2 ते 2.5 हजार लोक होत. पण मी जाता जाता आपल्या माहिती करता सांगून जाईल, एकाच वेळी सगळी लोक बसली आणि 10व्या मिनिटाला जेवायला सुरुवात झाली. याच्यापेक्षा तत्परता किती असली पाहिजे. आणि हे सर्व श्रेय कुणाला जात असेल तर आमच्या गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व तरुणांना जातं. एकदा तरुणासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तरुण एकत्रित आला तरच देशाचं, गावाचं, धर्माचं, परमार्थाचं भविष्य बदलू शकतो. आणि म्हणून जुन्या माणसांनी जरा थोडं तरुणांना पुढे करा, मंदिराकडे पाठवा, दर्शनाला पाठवा. तुम्ही जे धार्मिक उपक्रम करता ते त्यांच्याकडून करून घ्या, म्हणजे त्यांना त्याची गोडी लागेल आणि हळूहळू ते आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी काय होतील, तुमच्या देखत सक्षम होतील. आणि म्हणून सर्व तरुणी मंडळींनी या ठिकाणी सहयोग दिला, त्यांना खूप धन्यवाद आहे. वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना देखील खूप धन्यवाद देतो. आपल्या सप्ताहात काकड्यापासून तर संध्याकाळच्या जागरापर्यंत ज्या ज्या भजनी मंडळींनी सर्वांनी योगदान दिलं त्या सर्वांना धन्यवाद देतो. अजून आपल्या देवस्थानचे